मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागात अबोली दुकानात अंकुशसाठी सामान घेत असते. तर दुकानवाला विचारतो, हे सामान नक्की कोणाला हवंय? तर अबोली सांगते, माझ्या मिस्टरांना. तर दुकानवाला बोलतो, तुम्हाला जे काही सामान हवंय ते तुम्ही एकदाच फोन करून विचारा ना. तर अबोली त्यांना सॉरी बोलते व ती अंकुशला कॉल लावते. तर अंकुश वैतागाने कॉल उचलतो व म्हणतो, बोल अबोली. तर अबोली त्याला बोलते, सर हा कॉल चालूच राहू द्या. तुम्हाला काय सामान हवंय ते तुम्ही मला सांगा. मग अंकुश तिला जे सामान सांगतो तेच ते दुकानवाल्याला सांगते व सामान घेऊन झाल्यावर अंकुश तिला बोलतो की अबोली, मी हा नंबर तुला फक्त इमर्जन्सी कॉलसाठी दिलाय आणि तू मागच्या 5 मिनिटात 15 वेळा कॉल केलायस तू. व तिला सांगतो, यापुढे काही अर्जंट असेल तरच या नंबरवर कॉल कर. तर अबोली त्याला सॉरी बोलते व दोघेही फोन ठेवून देतात. त्यानंतर अबोली दुकानवाल्याचं बिल क्लिअर करून सामान घेऊन निघते. तर रस्त्यात तिची धडक लागून तिच्या बॅगमधील शेव्हिंग क्रीम खाली पडते. तर ती आणि दमयंती दोघेही ती क्रीम उचलायला खाली वागतात, पण अबोली पटकन उचलते. तर दमयंती तिला विचारते, हे तर शेव्हिंग क्रीम आहे ना, तू कोणासाठी घेतलंस? तर अबोली सारवासारव करू लागते. ती बोलते, ते माझ्यासाठी घेतलंय, त्याने चेहऱ्यावर ग्लो येतो ना. तर दमयंतीला ते पटत नाही. तर अबोली सांगते, जर पुरुषांच्या चेहऱ्यावर एवढा ग्लो येतो तर बायकांच्या चेहऱ्यावर का नाही येणार? तर दमयंतीला ते पटतं आणि ती बोलते, खरंच की. आणि अबोलीला सांगते, लाव तू, आणि खरंच ग्लो येत असेल ना तर मलाही सांग, मी पण घेऊन येते. व दोघेही तिथून निघून जातात. तर अबोली घरी येते व ते सामान तिच्या कपड्यांमध्ये लपवून ठेवते. त्यानंतर ती वॉशरूमला जाते. तर नीता बाहेर येऊन पाहते तर तिला अबोली वॉशरूमला जाताना दिसते आणि अबोलीचा फोन तिला तिथेच दिसतो. तर ती तो उचलते व तिची कॉल हिस्ट्री बघते. तर नीताला समजते की मगासपासून अबोली या नंबरशीच बोलते. तर ती विचारते, नक्की कोणाचा नंबर आहे हा? व मनात बोलते, मगासपासून तू हा नंबर फिरवतेस ना, आता मीच तुला फिरवते. त्यानंतर मोबाईल घेऊन नीता घरात रमाकडे येते व तिला सांगते, आई हा बघ, अबोलीला ना सारखं या नंबरवरून कॉल येत आहेत व ती करते. तर रमा बोलते, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? तर मूर्ख नीता रमाला सांगते, आई अंकुश घरी नसताना अबोलीची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. तर आपल्याला कळायला नको का तिला कोणी त्रास तर देत नाही आहे ना, आणि जर तिला काही झालं तर आपण अंकुशला काय उत्तर देणार, असं नीता रमाला विचारते व म्हणते, म्हणूनच आपण ही हलक्यात घ्यायला नको. व ती रमाला पटवण्याचा प्रयत्न करत असते. तर आजी तिला गप राहायला सांगते व बोलते, तुला काही मॅनर्स नाही आहेत का? स्वतःच्या खोलीत येताना स्वतःच्या आईला नॉक करायला सांगते आणि आता दुसऱ्यांच्या फोनला हात कशी लावतेस? तर नीता आजीला बोलते, पण अबोली तर आपलीच आहे ना. तर तिचं कोणीच ऐकत नाही. हे पाहून ती बोलते, हा नंबर अंकुशचा असेल तर हे ऐकून रमा व आजी फोन लावायला सांगतात. तर बाहेर अबोली येते व तिला तिचा फोन दिसत नाही. तर ती शोधाशोध करू लागते. तर घराच्या दरवाजाकडे येते तेव्हा ती नीता रमा व आजीला सांगताना ऐकते की अंकुशने हा फोन उचलला की तू त्याला झाप, फक्त बायकोला फोन करतोस आणि सांग त्याला की आम्हीही काळजी करतोय इथे. तर अबोली बोलते, नीता ताई माझा फोन. तर नीता बोलते, अबोली आता आम्हाला तुमचं सिक्रेट कळलंय, रात्री अपरात्री कॉल करतात व बोलतात. व नाटकी नीता अबोलीला बोलते की अंकुशला सांग आम्ही सुद्धा आहोत इथे. त्यानंतर ती त्याला कॉल लावते. तर अबोली मनात बोलते, प्लीज देवा अंकुश सरांनी कॉल नको उचलू दे. तर तिथे अंकुश कॉल बघून मनात बोलतो की मी एवढं सांगून सुद्धा हिने कॉल केला म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असेल. तर अंकुशने कॉल उचलून काही बोलायच्या आधीच रमा बोलते, हॅलो अंकुश. तर रमाचा आवाज ऐकून अंकुश त्याच्याजवळ असलेल्या म्युझिक रेकॉर्डरवर देवाचं गाणं प्ले करतो. तर ते ऐकून रमा बोलते, नीता देवाची गाणी वाजतात या नंबरवर. तर आजी बोलते, माझं आवडीचं गाणं आहे, जरा वेळ असू दे. तर रमा बोलते, आई आता ही गाणी ऐकायला आपण कॉल केलाय का? आणि नीताला सांगते, मला नाही वाटत हा अंकुशचा नंबर असेल म्हणून. तर नीता बोलते, काय ग अबोली, हा काय प्रकार आहे? तर अबोली हुशारीने खोटं बोलते की या नंबरवर 24 तास देवाची गाणी लागतात आणि म्हणून मी हा नंबर फिरवते बऱ्याचदा व सांगते सध्या अंकुश सर नाही आहेत ना, म्हणून मी या नंबरवर देवाची गाणी ऐकत असते. तर नीता विचारते, अंकुश घरी नसण्याचा आणि हे भजन ऐकण्याचा काय संबंध? तर अबोली सांगते, नीता ताई मी बाहेर असते ना तर मला भीती वाटते, त्यामुळे मी हे गाणं ऐकते. व सांगते अंकुश सर असले की कसं त्यांचं लक्ष असतं ना. व सांगते, आता काल रात्रीच बघा ना, मला खूप भीती वाटत होती म्हणून मी या नंबरवर फोन केला आणि हनुमान चालीसा ऐकत बसले. आणि नीताला सांगते, नीता ताई तुम्ही पण ऐका ना हनुमान चालीसा, खूप छान असतं ते. तर आजी पण बोलते, खरं आहे नीता, तू पण ऐकत जा म्हणजे तुझं बाळ एकदम संस्कारी होईल. नीता बोलते, हो आजी मी ते सगळं पाठच करून ठेवते.
तर रमा विचारते कळलं का कोणाचा नंबर आहे ते. त्यानंतर सगळे आपापल्या कामाला जातात. तर नीता अबोलीला तिचा फोन देऊन टाकते. त्यानंतर अबोली साडी चेंज करून अंकुशच्या सामानाची पिशवी घेऊन जात असते. तेवढ्यात तिला चाळीतली लहान पोरं तिच्याकडे येतात व महाराष्ट्र दिनानिमित्त वर्गणीसाठी 200 रुपये मागतात. तर अबोली सांगते माझ्याकडे आता एवढे नाही आहेत. तर लहान मुलं सांगतात आमचा दादा असता तर त्यांनी आम्हाला वर्गणीही दिली असती व खाऊ आणि पुस्तकंही दिली असती. तर एक मुलगा विचारतो अबोली ताई यावेळी अंकुश दादा नाही येणार का? पण अंकुश दादा शिवाय हे कार्यक्रम कसा करणार? कारण हा कार्यक्रम अंकुश दादाच्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्ताने चालू केला ना त्याच्या वकील मैत्रिणींनी. तर अबोली सांगते काळजी नका करू मुलांनो, हा कार्यक्रम होणार, नक्की होणार. तर मुलं म्हणतात म्हणजे अबोली ताई तू आम्हाला मदत करणार का? व ते खूप खुश होतात आणि नंतर ते सगळे निघून जातात आपापल्या कामाला. त्यानंतर घरात रमा राघूकडे धुवायची कपड्यांची बादली आणून देते व अबोलीकडे द्यायला सांगते. तर राघू त्या बादल्या घेऊन बाहेर येते तर तिला अबोली दिसत नाही. तर ती रमाला सांगते. तर रमा नीताला विचारते की अबोली तुला काही सांगून गेली आहे का? तर नीता संधीचा फायदा घेते व सांगते अगं आई गेली असेल ना ती कुठेतरी फिरायला. तसंही अंकुश घरी नाही आहे ना, आला असेल तिला कंटाळा. तर रमा बोलते जायचं तर सांगून जायचं ना, उगाच आमच्या जीवाला घोर कशाला. तर नीता सांगते मी दमयंतीकडे पाहून येते. तर ती दमयंतीच्या घरी जाते. तर दमयंती दरवाजा उघडते व तोंडाला शेविंग क्रीम लावून बाहेर येते. तर नीता विचारते हे काय गो? तर ती सांगते शेविंग क्रीम आहे. नीता बोलते शेविंग क्रीम पुरुष वापरतात ना दाढी करण्यासाठी. तर दमयंती बोलते नीता तुला माहिती नाही आहे का शेविंग क्रीम लावला की चेहरा उजळतो. तर नीता बोलते तुझं डोकं फिरलंय का? कोणी सांगितलं तुला हे? तर दमयंती बोलते अबोलीनी. तर नीता बोलते तुझं काहीतरी ऐकण्यात चूक झाली असेल. तर दमयंती सांगते नाही ग, तिने सुद्धा सेम असंच विकत घेतलं व तिच्या हातातील ते क्रीम दाखवते. तर ती क्रीम बघून नीता मनात बोलते की हेच क्रीम अंकुश सुद्धा वापरतो. तर दुसरीकडे अंकुशच्या दारावर कोणीतरी नॉक करतो. तर अंकुश गन हातात पकडून दार खोलतो. तर दारात अबोली असते. तर अंकुशने तिच्याकडे गन पॉइंट केलेली असते. तिला बघून तो लगेच तिचा हात पकडतो व घरात पण खेचल्यावर अबोली अंकुशच्या मिठीत पडते. तर ते एक दुसऱ्यांच्या डोळ्यात पाहतच राहतात. तर दुसरीकडे नीता मात्र बेचैन होत असते. ती स्वतःशीच बोलत असते की नक्की या अबोलीचं काय चाललंय ते कळतच नाही आहे. तर मागून शरद येतो व बोलतो काय झालं, एवढा कशाला मेंदूला ताण देतेस? तर नीता शरदला सांगते की अबोलीने शेविंग क्रीम विकत घेतली. तर शरद हसतो व बोलतो बायका कशाला शेविंग क्रीम विकत घेतील, एक वेळ आपल्या नवऱ्यासाठी घेतील. तर नीता बोलते एक्झॅक्टली, अबोलीने ती क्रीम अंकुशसाठीच घेतली असणार, कारण की ती क्रीम अंकुश जो ब्रँड वापरतो त्याच ब्रँडची होती. व बोलते अंकुश काश्मीरला नाही तर तो इथेच कुठेतरी लपून बसलाय, तो मुंबईतच आहे आणि ही गोष्ट मला प्रतापरावांना सांगावीच लागेल. तर शरद विचारतो त्याला मुंबईत कुठे शोधणार? तर नीता बोलते ते तुम्ही माझ्यावर सोडा व म्हणते पण जर तो मुंबईत असेल तर तो बाहेर नक्कीच पडेल आणि एकदा की तो बाहेर पडला की प्रतापराव त्याचा काटा काढणार. तर पुढील भागात अबोली अंकुशचा सर्व घर साफ करून देते. तर दुसरीकडे अंकुश टोमॅटो कापत असतो. त्यानंतर ते दोघेही जेवायला बसतात. तर अबोलीच्या डोळ्यात पाणी येतं. तर अंकुश विचारतो काय झालं? अबोली सांगते सर खरंच मी खूप नशीबवान आहे. डिवोर्सच्या आधी एक दिवस का असेना पण खऱ्या संसाराचा अनुभव मिळाला. व बोलते माहित नाही पुढे हे सुख मिळेल का. तर मालिकांचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.